हॅलो, गुड मॉर्निंग. तर आजचं आहे डे 2 आणि आता वाजलेले आहेत 4:45 सकाळचे वाजलेत. लवकर आम्ही निघालेलो आहोत. तर सांगितलेलं आहे की 5 वाजता निघायचं आहे. 4:45 पर्यंत सगळ्यांनी या खाली. तर आज बघूया आपण किती मंदिरं फिरणार आहोत आणि सगळी माहिती सगळे देणार आहे मी तुम्हाला. स्टे ट्यून. आजचा माझा आउटफिट आहे हा ड्रेस. मी ड्रेस घालत नाही पण आता हल्ली मी खूप खूप ड्रेस घालते आणि इथे मला एकदम प्रसन्न वाटतंय. सकाळी उठले मी पण ना थोडी झोप झाली आहे. मला वाटतं मी 1 वाजता, एक नाही 12:30ला झोपली आहे. मजा येते, वेगळा एक्सपिरियन्स आहे. आता आम्ही निघालोत पण आधी जे जे चहा ब्रेक आहे ज्यांचा तो होऊन जाणार तसं ह्यांचं म्हणणं नाही, ब्रीदवाक्य आहे. सेवेत तडजोड नाही. सकाळी 5 वाजता आपण आता हे सगळे चहा पिणार ना पण चहाचं पिणार. समोर आमची बस लागलेली आहे आणि आम्ही सध्या एवढे आलोत. आम्ही 50 जण आहोत. मला वाटतं आम्ही 15 जण असू आता. हो, 15 जण अजून आली आहेत. हा, 15 जण अजून आली आहेत. बाकी अजून येत आहेत. आता 5चा टायमिंग. झोपले. हा, 5चा टायमिंग दिला. आता आपण बघत बाकी सगळे येतात कधी आणि बस निघते किती वाजता. चांगलं येतंय हिच्याकडे. आज आम्ही चाललोय. नमस्कार, वेलकम आहे तुमचा या ब्लॉग मध्ये. आणि काय बोलायचंय आणि कुठे झालं ते सांगा. आज तुम्हाला कळेल, हळूच कळेल. थांबा. काल आम्ही दाबून आंबारच खाल्लाय. आज आम्ही आमची वेगळी सोय बघणार आहे. सकाळी 5 वाजलेले 5. बघा हे चेहरे बघा, हे सगळे रोज 10 शिवाय उठत नाही. आज 5 वाजता उठले. तो 5 वाजता आला ना. तो 5 वाजता उठूनही मेकअप सकट तयार. वीस साडी. हा पार्सले. काका विचार शांत. काका बिचारे शांत. आणि आज त्यांचा स्फोट होणार आहे. चान्स भेटलेला आज सगळं मन मोकळं करणार. कुठे गेल्या आणि या काकी तुम्हाला सपोर्ट करायला रोज घरामध्ये सिंहासारख्या धाडत असतात. आज काकांच्या बाजूने गप्प चीनची भिंत आज ढासळणार आहे. असं काकांवर आहे. पण दिसत असं नसतं ना. म्हणून म्हटलं ना, ह्या समुद्राचा थांग लागत नाही. 5 वाजताचा जो आमचा कॉल होता बसचा, 5:30 झाल्यात आणि आता आम्ही निघतोय. सगळे बसतायत. प्रत्येकाला बॉटल दिलेले आहेत. प्रत्येकाच्या सीटवरती एक एक. सेवेत तडजोड नाही, ना खाण्याची ना पिण्याची. आता आपण डायरेक्ट भेटूया जिथे नेक्स्ट स्टॉप असेल. आता मी डे 2च्या पहिल्या मंदिरात आलेली आहे. सिद्धरामेश्वर देवस्थान जो सोलापूर मधला आहे आणि आम्हाला ना पान दिलंय. बघूया, मंदिर दाखवते. खूप सुंदर आहे मंदिर, दिसतंय पण सुंदर एकदम. सर्वांना आधी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण आहे ना आता सोलापूर मध्ये आहोत. हे सोलापूरचं ग्रामदैवत आहे सिद्धरामेश्वर. महादेवाचं स्थान आहे. सिद्धेश्वर महाराज जे होते त्यांनी 68 लिंग स्थापन केली सोलापूर मध्ये आणि त्यानंतर सोलापूरची प्रगती व्हायला सुरुवात झाली. सगळ्यांनी 2 गोष्टीची नोंद घ्यायची. आतमध्ये सिद्धेश्वर महाराजांची जागृत समाधी आहे. तर समाधीचा फोटो काढा, पण समाधी सोबत फोटो नका काढू. समाधी सोबत कळलं ना, समाधी सोबत फोटो काढू नका. त्यानंतर 15 मिनिटावर नाश्ता आहे. नंतर नाश्ता करायला जायचंय. तर माझ्यासमोर आहे श्री शिव सिद्धरामेश्वरांची शिवयोग समाधी. ही जागृत समाधी बोलली जाते. ती बघा. देवळाच्या मागे ना असं तलावासारखं आहे आणि खूप छोटे 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 मासे आहेत. दाखवते मी. हे मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप पीसफुल आहे. मी व्हिडिओ टाकते, तुम्ही बघा. हे बघा, हे यासाठी काम चालू आहे पण खूप 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 छान आहे. आता दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पोटोबा करणार आहोत. ब्रेकफास्ट जाणार आहोत.
आणि बघू काय आहे ब्रेकफास्टला. जेवण चांगलं आहे कालपासून. आता बघू अभी क्या मिल रहा है वो देखते हैं. आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. अक्कलकोटला येऊन पोहोचलो आहोत. फक्त 5-4 किलोमीटर आहे आणि ब्रेकफास्ट मध्ये आहे मिसळ. सध्या मी ह्या स्मॉल कुटुंबाबरोबर माझा ब्रेकफास्ट शेअर करते. हॅलो. छान ना. सगळेजण अक्कलकोट मध्ये आहोत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे अक्कलकोट मधलं शबरी गणेश मंदिर. आपण आता इथून समोरच अक्कलकोटचं अन्नछत्र आहे. अन्नछत्रचा तो गेट आहे, मी दाखवणार आहे. तो VIP गेट आहे, जे तुम्ही आता बुक केलाय ना, तो VIP गेट आहे. आधी आपल्याला वटवृक्ष मंदिरात सगळ्यांना एकत्र जायचं आहे. अक्कलकोटला पहिल्यांदा किती जण आले? पहिल्यांदा? हो. खूप बरं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही आमच्याबरोबर आलात. दत्तगुरूंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा ऋषी सरस्वती, तिसरा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ. खूप 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 पॉवरफुल जागा आहे ती वटवृक्ष. इतकी पॉवरफुल जागा आहे की तुम्ही विचार नाही करू शकत. आता ही टोपी घालून मी खेळायला जाणार आहे क्रिकेट दादांबरोबर. फायनल मॅच. तर IPL. येस. बालाजी IPL आम्ही चाललोय. तर खूप ऊन आहे आणि उन्हाचं प्रोटेक्शन म्हणून आम्हाला प्रत्येकाला ही टोपी दिलेली आहे, कॅप छान अशी. अजून एक गोष्ट की जे स्वामींचं प्रसादालय आहे तिथे बुकिंग केली तर खूप चांगली आहे. बुकिंग लिंक तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा, मी ती टाकेन. म्हणजे तिथे स्लॉट येतात, तुमचं आधार कार्ड आणि फोटो विचारतात आणि तो एकदा स्लॉट बुक झाला ना मग तुम्हाला खाण्याचं टेन्शन नाही. म्हणजे आता मी 1:30चा स्लॉट केलाय, 1:30 ते 2च्या मध्ये मी जाऊन मग जेवण घेऊ शकते. इथे कुठे लिहिलं नाही आहे की फोन अलाउड नाही. मी वाचते आहे, जर बंद असेल तरी बंद करणार आहे. माझं दर्शन झालेलं आहे आणि खूप व्यवस्थित दर्शन झालं. एकदम घाईमध्ये पण नाही, बसायला पण मिळालं आणि खूप खूप छान दर्शन झालं. मला खूप खूप आनंद झालेला आहे. एक नशिबाची गोष्ट चांगली की इथे पाऊसच नाहीये. पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस नाहीये. सांगतोय रे. आणि स्वामींची पावलं उमटली. फरशी बदलायची होती यांना, हा, मग ती स्वामींची पावलं उमटली आणि मग तिथे मध्ये मस्त दिसतात. म्हणजे हे जे म्हणजे हे केलेलं आहे पेंट हे केलेलं आहे पेंट ते. केलेत ना, हा. त्याच्यावर स्वामींची पावलं उमटली. हे स्वामी महाराजांची महालक्ष्मी रूपातील दर्शन आहे. स्वामी महाराजांकडे सोलापूरचे एक भक्त आलेले, त्यांच्यासोबत त्यांनी त्यांच्या एका मित्राला आणलं. त्याचा मित्र फक्त त्यांची कुलदेवी महालक्ष्मी हिचंच फक्त नामस्मरण, तिलाच उपासना, तिथेच मी नतमस्तक होईन असं सांगितलं. आणि रांगेमध्ये सगळे जात होते आणि स्वामी बसलेले असे छानपैकी आणि सगळे दर्शन घेत होते. इतक्यामध्ये जेव्हा त्यांचा नंबर येणार इतक्यात मागून स्वामींनी त्याच्या पाठीला हात लावला. बघ रे, तुझी महालक्ष्मी अशीच दिसते का असं म्हटलं. आणि स्वामींनी प्रत्यक्ष असं महालक्ष्मी रूपात त्यांना दर्शन दिलं की यत्र तत्र कुठेही तुम्ही जिथे जसं जसं मला भजाल तुम्हाला त्या रूपामध्ये मी दिसेल. हा मठ बाळप्पा महाराज म्हणून स्वामींचे अतिशय आवडते भक्त होते. त्यांना त्यांनी सांगितलं, त्यांच्या मुखातून त्यांनी एक आत्मलिंग काढून दिले जे मठ तिथे आतमध्ये आहे स्थापित. आणि बाळप्पांना सांगितलं की ह्या मठाची स्थापना करून इथे तू तुझ्या उपासनेला सुरुवात कर आणि तिथे उपासनेला लोकांना जोडत जा. आजही इथे गोसेवा होते, अन्नछत्र चालू असतं आणि इथेही छान सुंदर संध्याकाळची सकाळची आरती असते. वरती जे हे व्हाईट त्यांनी पॉइंट केलेले आहेत ना त्याच्यावरती त्यांना स्वामींची पावलं दिसलेली, रेखा मारल्या. त्याच्यावरती पाय नाही ठेवायचा कारण ह्याच्यावरतीच पावलं आहेत. आता इथे खूप आहेत तसे, पूर्ण मंदिरात पावलं आहेत खूप ठिकाणी. जर तुम्ही याल ना तेव्हा तुम्हाला दिसेल. आणि अशा ना 1-2
लाद्या आहे त्याच्यावर तर लिटरली दिसत आहेत पावलं 2. एक त्या साईडला आहे आणि एक तिथे समोर आहे. मग तुम्ही लवकर या. जरी तुम्हाला या टूर बरोबर यायचं नसेल तर मला असं वाटतं की प्रत्येकाने अक्कलकोटला येऊन दर्शन घ्यावंच, कारण एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे आणि खूप खूप आतून शांतता तुम्हाला येईल. तर तुम्हाला जेव्हा याल तेव्हाच तुम्हाला गोष्टी कळतील. श्री स्वामी शिवानंद योगींद्र गोवंश केंद्र गौशाला. मगाशी बाळप्पा मठ झाल्यावरती आता आम्ही समाधी मठला आलो आहोत आणि हे सगळं फिरायला आम्ही एकच रिक्षा केली आहे. एका रिक्षात 8 जण आहोत. तर आम्ही आमच्या प्रत्येकाच्या काय म्हणतात स्पीडने आरामात पण घाई पण नाही मस्त फिरतोय. आणि ह्या बरं झालं मी ह्यांना जॉईन झाले, कारण त्या काकींना एवढी माहिती आहे की ती मला पण माहिती नाहीये. कारण मी जास्त वाचलं नाहीये, जे मला कानावर आलेलं आहे किंवा थोडं मी वाचनात आलेल्या गोष्टी तेव्हाच माहिती आहेत. पण काकीमुळे मला खूप खूप गोष्टी कळल्या आहेत आणि वाव. दर्शन झालं समाधी आता आपण मंदिराचं. दर्शन घेतलं ते खूप असं धक्काबुक्की मध्ये झालं पण ठीक आहे, छान होतं. आणि हे आहे हे नाही सॉरी ते आहे श्री चोळप्पांचे घर आणि आता मंदिरात 5वी पिढी आहे. ही बाळप्पाचं घर आहे. हा. त्या बाळप्पाच्या घरात स्वामी राहत होते बाळप्पा सोबत. आणि आता आपण बाळप्पाच्या घरात येतो. इथे स्वामींनी विहिरीला चोळप्पा. सॉरी चोळप्पा चोळप्पा महाराजांच्या इथे ही विहीर आहे. ज्या विहिरीला पाणी नव्हतं, स्वामींच्या कृपेने हे पाणी आलं. आतापर्यंत ह्याला पाणी कधी यातलं संपत नाही. इथे ना एक छान स्वामींच्या चर्मपादुका आहेत. जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते आपल्या घरी आणू शकता उपासनेला. अच्छा. हो, हे छान त्यांची पूजा अर्चा होते आणि ती चर्मपादुकाचं दर्शन म्हणजे वेगळा सोहळा असतो. त्यांचंच आहे ना. अरे काय आहे खड्ड्यात टायर गेल्यावर सगळं उतरलो बाबा. खंडोबाचा मंदिर आहे, जेजुरीचा खंडोबा. महाराज ज्यावेळेस सर्वप्रथम आले अक्कलकोट मध्ये या मंदिरात आले. हा जेजुरीचा खंडोबा आहे. म्हणजे ते खंडोबा बाजूला 2 बायका खंडोबा, दुसरीकडे ती माणसा, डावीकडे ती बाळूदोन बायका. स्वामी राहिले ओठ्यावर 3 दिवस राहिले. महाराजांनी इथंच एका रिसाईला नावच्या फकीराला महाराजांनी याच मंदिरात याच ओठ्यावरती रिकाम्या चिनेमधून अग्नी काढून टाकली. म्हणजे फकीराला कळून चुकलं की हे कोणीतरी इथे आगली आहे. फकीर जाऊन पुढे चोळप्पांना सांगितलं. ते चोळप्पा इथं आले. त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं समाधीमध्ये. महाराज येण्यापूर्वीचं मंदिर आणि अक्कलकोटचा हा ग्रामदैवत खंडोबा. आणि त्यांच्या खंडोबाच्या ज्या मुखवट्या होत्या, स्वामी येण्यापूर्वीचं संस्थान काळातलं मंदिर. मूळ खंडोबाच्या मुखवट्या स्वामींनी त्या चोळप्पांच्या घरी स्थापना केल्या समाधीमध्ये. तिथून मग मेन मंदिरात 22 वर्ष राहिले. मुख्य मंदिरात चोळप्पांच्या घरी महाराजांनी ती सेतली. 1878 मध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी सरळ सांगितलंय की श्रीपाद वल्लभांचे मामा आहेत. ते शिवाजी महाराज म्हणून जन्माला येतील. अच्छा. ते समर्थ रामदास कोणाचे कोण जन्म घेणार, शिवाजी कोणाच्या रूपात येणार, ते तिथे तेव्हा नेऊन ठेवलंय. श्रीपाद वल्लभांचं चरित्रामृत वाचलं ना तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी साधर्म्याने आता ते दिसतात ना. हा, शेगावचे गजानन महाराज, साईबाबा, हे कोणी म्हणजे त्यांच्या अवतारातल्या सिद्ध पुरुषांनी परत अवतार घेतला. तापतून आहे आणि पाय असे चटके वाजतायत खूप आम्हाला. चटके लागतायत. बट मनात खूप श्रद्धेचा भाव घेऊन आम्ही चालतोय की स्वामी आम्हाला यातनं पण तारत नेतील. तारत नेतील माहिती नाही शब्दाचा अर्थ मला, पण ठीक आहे. आता आम्ही जेवायला चाललोय. आमचं दर्शन झालेलं आहे. पळतोय आम्ही, कारण स्लॉट आहे. जो आम्ही स्लॉट बुक केला 1:30चा, त्याच्यासाठी आम्ही पळतोय. हा प्रसाद गृह दिसतंय तिथे.
आता जेवायला बसलीये मी आणि दाखवते ताक आहे, भात आहे, चपाती आहे आणि लापसी सारखं आहे आणि अजून एक आहे. तर हे आहे जे महाप्रसाद मी बुक केलेला, आम्ही सगळ्यांनी बुक केलेला तो स्लॉट मधला आहे. तर आता मी जेवते, कारण नेहमी ट्रस्टचं जेवण हे चांगलंच असतं कुठेही जा. माझ्या मागे एक मंदिर आहे, त्या मंदिराबद्दल मला माहिती नाही, आता मला आज जाईन तेव्हा कळेल. जेजुरी सोलापूर मध्ये जे नवं मंदिर मी बोललो ना आपण ऍड करणार आहे, या ट्रिप पासून आता 9 मंदिरं चालू केली. हे सोलापूर मधलं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. 1008 शिवलिंग आहेत आतमध्ये. 105 फुटाची उंच मूर्ती आहे, वीर तपस्वी आहेत त्यांची, महाराजांची. आणि पंचमुखी महादेवाची पिंड आहे आतमध्ये. मगाशी जे मी मंदिर दाखवलं त्याच्याबद्दल मी बोलली पण की मला नाही आयडिया. तर हे आहे वीर तपस्वी मंदिर आणि आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे. तर मी बाहेरूनच जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते. आता मी चष्मा लावते कारण मला दिसत नाहीये. जर चुकून मुकून काय मी बोलली असेल वेगळे शब्द काही तर जरा समजून घ्या, कारण मी अर्ध्या झोपेतच आहे, कारण थकायला झालंय. बट स्टील द जोश आहे म्हणून मी आता इथे आहे. समजून घ्या थोडंसं. आतमध्ये व्हिडिओ नाही आला आवडे, पण तुम्हाला मी दाखवते काय छान दिसतंय ते इथून दाखवते मी. व्हिडिओ काढायला अलाउड आहे तर मी काढला. तर 1008 शिवलिंग आणि कसे दिसतात. जर टॉप व्ह्यू असेल ना तर खूप सगळं हे पूर्ण दिसतं तुम्हाला, सगळे शिवलिंग आहेत. हे खूप मोठं मंदिर आहे. श्री वीर तपस्वी चंदवीर शिवाचार्य महास्वामी मंदिर. आणि इथे 108 फुटाचं हे मुख्य शिवलिंग आहे आणि त्याच्या भोवती 1008 शिवलिंग आहेत. सोलापूरमध्ये आहे. जर तुम्ही अक्कलकोटला येत असाल तर तुम्ही हे मंदिर सुद्धा करू शकता. गुड चॉईस आहे, खूप छान छान. तर आता वाजलेत संध्याकाळचे 4:45 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत तुळजापूरला, तुळजाभवानी दर्शन घ्यायला. मी नेहमी सांगते बालाजी टूर्स जास्त प्रेम महिलांवरतीच आहे. आम्हाला फेटा होता, म्हणजे सगळ्यांनाच फेटा होता, मेहंदी आणि आता बांगड्या, हिरव्या बांगड्या पण येणार आहेत घालून. तर आपण बघूया, म्हणजे खूप खूप चांगलं आहे. सेवेत तडजोड नाही. बालाजी टूर्स तर्फे आपण एक किंवा आपली संस्कृती म्हणून बांगड्या भरतो. एका हातात 6 भरा किंवा दोन्ही हातात 3-3 भरा. रामकृष्ण हरी. प्रत्येकाने ना 6-6, तर एका हातात 6 घातल्या तर एकाने 3-3. तर मी एका हातात 3. हा दुखायला लागला. डिंग 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 डिंग. माझं मन लवकर भरणार आहे आणि मला वाटतं मी दर्शन झाल्यावरच ह्या बांगड्या तुम्हाला माझ्या हातात दिसणार नाही. मी फुल गॅरंटी देते. आम्ही लवकर दर्शन करायला VIP पास करणार आहोत आणि याची तिकीट आहे 200 रुपये. तर आता मी किती वाजता सांगते आणि आम्हाला किती वाजता दर्शन होतं ते पण तुम्हाला मी सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल किती डिफरन्स असतो. पास ना हा असा काहीसा दिसतो आणि आता वाजले संध्याकाळचे 5 आणि माझं दर्शन किती वाजता होतं आणि किती वेळ लागतो ते मी तुम्हाला सांगते. मग तुम्हाला कळेल की पास घेणं गरजेचं आहे की नाही. मी कधीच घेत नाही आणि मला असं VIP पास घेऊन दर्शनाला असं वाटत नाही जावं. जनरलच बेस्ट आहे, कारण देवाच्या ठिकाणी जातो तर तुमच्याकडे थोडा टाइम उभं राहायला. पण जेव्हा ग्रुपने जातो तेव्हा, जेव्हा टूरने जातो तेव्हा आयटेनरी सेट असते आणि ते लवकर लवकर करण्याच्या ह्याच्यात आपल्याला ह्या पास लागतात. इथे VIP मध्ये लवकर होईल म्हणून आलो. VIPची पण VIP नाही की 200 रुपयाचा पासची लाईन दाखवली. पास कडून पण इथे लाईन मध्येच उभं राहायचंय. माझं दर्शन 1 तासामध्ये झालंय आणि मला खूप 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 बरं वाटलं. मला असं डोळे भरल्यासारखे झाले. जी एनर्जी जी म्हणजे तुम्ही शब्दांमध्ये व्यक्तच करू शकत नाही, एवढं पॉवरफुल आहे. आणि या तुम्ही या, मी तर म्हणजे या कसंही या, पण या. खूप 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 भारी आहे. जे
मला बोलताच येत नाहीये. आपण पुढे कंटिन्यू करूया. इथे चिंतामणी दगड आहे जो आपला आयुष्य सांगतो. जर आपण हात ठेवला त्याच्यावरती आणि राईटला गेलं तर जी आपली इच्छा आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि लेफ्टला गेलं तर नाही होणार. आणि स्थिर आलं तर प्रयत्नाने त्या गोष्टी होतील आणि माझं स्थिर आलंय. मी दाखवते तो जो दगड आहे. मी राईट आहे ओ वा, आया ना काका आणि काकी काकी दोघांचं राईट आलं. दोघं राईट आहेत. जय महालक्ष्मी मात की जय, जय, तुळजा भवानी की जय. मी खातोच आहोत. अरे मगाशी पण नमकीन, शेंगदाणे, चणे आणि स्नॅक्स. आता मी हे घेतलंय. 2 फ्रेंड्स, यंग फ्रेंड आणि द यंग फ्रेंड. ओल्ड मॅन, ओल्ड एज, ओल्ड इज गोल्ड. आता वाजलेत 9:30 आणि आम्ही जेवायला आलोय आणि माझ्यामध्ये तरी ताकद नाहीये, काकींमध्ये खूप ताकद आहे. काकांमध्ये पण नाहीये. काका आहे, आहे बोलायची ताकद आहे. एक शक्तीपीठ बघून आमच्या शक्ती आलेली आहे. शक्ती आलेली आहे. ताताही बघते की जेवायला काय येणार आहे आणि मग सगळे जेवायची वाट बघतायत. कारण लेट झालाय, थोडासा थकले पण आहेत. रेस्टॉरंट खूप सुंदर आहे. अजून आम्ही खाल्लं नाहीये पण दिसायला सुंदर आहे. दिसायला बघा खूप छान आहे. आता आम्ही खाऊन बघू की खरंच छान आहे की नाहीये, मग ते नंतर सांगूया. जेवण खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. कोफता तर खूपच भारी आहे. कसं जेवण? अप्रतिम, सुपाच्य. जेवून घ्या, तुम्ही जेवून घ्या. माइक ड्रॉप. माइक ड्रॉप. बाय. तर आजचा डे 2 व्हिडिओ इथे समाप्त होतो. उद्या पण लवकर 5:30 वाजता निघायचंय. तर मी आताच झोपून घेतले आणि मला अजिबात ताकद नाही. तर आता आपण उद्या भेटूया. बाय बाय.